ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. मनुष्याला त्याच्या परमार्थासाठी म्हणा किंवा त्याच्या संसारासाठी म्हणा, त्याला जे जे काय मिळवायचं आहे त्यासाठी त्याच्याकडून भजन घडलं पाहिजे, भक्ती घडली पाहिजे, किंवा कोणी त्याला उपासना बोलतं, कोणी त्याला नामस्मरण बोलतं. पण हे सगळं करत असताना ना काहीतरी कंटाळा येतो, मन लागत नाही, बऱ्याच अडचणी आहेत. या सगळ्या अडचणी आम्ही आता या ठिकाणी बघणार आहोतच. आणि या सगळ्या अडचणींवर मात करून नाम घेणार आहोत, भगवंताच्या सगळ्या आश्रयाला जाणार आहोत. बोलले मद आश्रया, जेव्हा जेव्हा भगवंत बोलतो की जो भक्त माझ्या आश्रयाला येतो ना, बोलले त्याच्यासाठी तो काही करायला तयार असतो. काय करायला तयार असतो तर बोलले काहीच न करून प्राणी रामनाम जपेवानी तेने संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागे सांभाळ. काहीच केलं नाही, फक्त रामस्मरण जरी केलं तरी तो भगवंत त्या भक्तासाठी काय करू आणि काय नाही असं करत असतो. या नामाचा महिमा अगाध आहे. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. आणखी याच्यानं काय होणार आहे? महादोषांचे गिरीवर रामनामाने नासती. जे काय आमचं सगळं पूर्वीचं आम्ही जमा करून ठेवलेलं आहे भंगार, याचा अर्थ काय की पापकर्म, ज्याच्यामुळे आम्हाला आजच्या सगळ्या या दिवसांमध्ये, आजच्या या आयुष्यामध्ये दुःख भोगावं लागत आहे, वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर बोलले हे सगळं नासायचं असेल तर एकच उपाय आहे की नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्यशरीर. महादोषांचे गिरीवर रामनामे नासती. महादोषसुद्धा जातील आणि बोलले आपले सर्व संकल्प पूर्ण होतील. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये निश्चितच आनंदाची प्राप्ती होईल, समाधानाची प्राप्ती होईल, सुखाची प्राप्ती होईल. मग हे सगळं खरं आहे. पण आता नामस्मरण करायला बसलं की बऱ्याच त्या ठिकाणी अडचणी आहेत. सगळ्यात पहिली अडचण तर काय आहे की आम्ही नाम घ्यायला बसलो की मग आमच्या मनामध्ये खूप सारे संकल्प विकल्प यायला लागतात. हे असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, हे असं असतं, ते तसं असतं. स्वतःकडे एवढे विचार असं इतर वेळेस बसलेलं असताना कधीच येत नाही. पण असं उपासनेला बसलं, नामस्मरणाला बसलं की हे सगळं असं सुरू होऊन जातं. आणि मग वेळ हा नामामध्ये जाण्याच्या ऐवजी हा इकडे ह्या अशा संकल्प विकल्पामध्येच जातो आणि पूर्ण वेळ आमचा वाया जातो. जो आनंद मिळायला पाहिजे, जे सामर्थ्य मिळायला पाहिजे, जे आमचे सगळे कष्ट दूर करणार आहेत, ते काही होत नाही. मग आता ह्याच्यावर उपाय आम्हाला आधी करावा लागेल. तर याच्यावर उपाय हा एकच आहे की बोलले थोडा वेळ ना आपण लांब श्वास घ्यायचा, थोडा वेळ त्याला थांबवायचं, त्या थांबलेल्या वेळात नामस्मरण करायचं. असं पण करू शकतो. श्वास घ्यायचा आणि सोडायचा, आणि सोडल्यानंतर जो वेळ असतो पुन्हा नवीन श्वास घेण्याचा, त्याही वेळात आपण नामस्मरण करू शकतो. ह्या उपायाने ना हा बऱ्याच साधूंनी, बऱ्याच ऋषींनी, बऱ्याच योगीजनांनी वापरलेला सगळा उपाय आहे. याच्यामुळे निश्चितच मन हलकं आणि शांत होण्यासाठी मदत मिळत असते. अनावश्यक येणारे सगळे विचार आपल्या डोक्यातले थांबत असतात. एक प्रकारची सगळी शांती अनुभवाला येत असते. हा एक विषय झाला. आणि ह्यासोबतच बोलले आणखी काही उपाय आहेत, तेही आपण अवलंबू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या बिंदूवर लक्ष केंद्रित करणे, डोळ्यांना जोपर्यंत जमतं आहे तोपर्यंत, नंतर कुठेतरी त्रास झाल्यासारखा वाटला थोडा वेळ डोळे बंद करून पुन्हा तसा अभ्यास करणे. यासोबत वेगवेगळा सगळा योगाभ्याससुद्धा आपण केला पाहिजे, कारण त्याच्यामुळे शरीर मन स्वस्थ राहतं, नामामध्ये आपलं मन लागत असतं. तर ही पहिली गोष्ट की येणारे सगळे जे विचार आहेत ते या पद्धतीनं आपण सगळे थांबवू शकतो. आणखी दुसरी गोष्ट काय आहे की बोलले आपल्याला ना आपल्या संसारातल्या बऱ्याच गोष्टी आठवतात. वासना वेगवेगळ्या सगळ्या उभ्या राहतात, कधी आपण कल्पना देखील केलेली नसेल अशा सगळ्या वासना, कामना, सगळ्या भावना सगळ्या उत्पन्न होतात. असे सगळे वेगवेगळे विचार प्रकट व्हायला लागतात. आपल्याला नवल वाटतं की आपण आपल्या आयुष्यात देखील असे कधी विचार आपण आपल्या मनात आणले नाही, आणि इथे भगवंताचं नामस्मरण करायला बसलो आणि या ठिकाणी हे असे विचार यायला लागले. पण असं असलं तरी आपण बोलले अजिबात घाबरायचे कारण नाही, कारण ती एक आनंदाची गोष्ट आहे. आनंदाची गोष्ट याच्याकरता आहे की हे जे बाहेर येतं आहे, हा जो कचरा, ही जी घाण ही बाहेर येते आहे,
याचं कारण आहे की हे आधीचं कुठेतरी आमच्या अंतर्मनामध्ये साठलेलं आहे, जन्मानुजन्मापासून साठलेलं आहे. आता भले आम्ही ह्या जन्मात असं काही केलेलं नाही, पण विचार येता आहेत. याचा अर्थ काय आहे की हे नामस्मरणाचा दंडा सुरू असल्यानं ही सगळी घाण सगळी बाहेर लोटल्या जात आहे. आनंद व्हायला पाहिजे की हे सगळं जात आहे, येत नाही तर जात आहे. हा एक आपला समज त्या ठिकाणी आम्ही करून घेतला पाहिजे आणि हे सगळं घाण आमच्या आतमध्ये येते आहे हा गैरसमज आमचा दूर केला पाहिजे. आणि हे हे मुळात आम्ही नामस्मरण सुरू केल्याचाच सगळा हा परिणाम आहे. निश्चितपणे हे सगळं जेव्हा जाईल बाहेर, हे सगळं बाहेर निघत असतं आणि बोलले एक प्रकारची शांती, एक प्रकारचा आनंद, एक प्रकारचं प्रेम आमच्या आतमध्ये स्थिरावतं. एक कुठेतरी भगवंताचा वास आमच्या आतमध्ये त्या ठिकाणी यायला लागतो. आणि बोलले असं ज्याचं मन शुद्ध निर्मळ झालं त्याचे संकल्प, त्याच्या इच्छा पूर्ण व्हायला काही वेळ लागत नाही. प्रत्यक्ष भगवंत त्याने संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी. भगवंत त्याला सांभाळतो, त्याच्या सगळ्या इच्छा आकांक्षा देखील पूर्ण करतो. आणि हे करत असताना ना बोलले काही जण घाबरतात आणि बोलले हे तर उलट आधीच्यापेक्षा जास्त मला त्रास होतो आहे, जळजळ होते आहे, तर मी मग काही जण सोडून देतात. बोलले अशा वेळेस सावध होणं गरजेचं आहे. अशा वेळेस नाम सोडू नये, एक तटस्थपणे या सगळ्या गोष्टींकडे बघावं आणि या सगळ्या गोष्टींचा स्वीकारसुद्धा करू नये. कारण स्वीकार जर केला ना तर बोलले एक साधारण संसारी मनुष्यसुद्धा जेवढा या अशा सगळ्या घाणीमध्ये लोळत पडत नाही तेवढा आपण त्या ठिकाणी आपला संयोग या सगळ्या घाणीशी, या सगळ्या कचऱ्याशी येण्याची शक्यता आहे. त्यासाठीच बोलले हे सगळं असतं. तर बोलले अशा वेळेस सावध होऊन दृढपणे आपण आपलं नाम जप सुरू ठेवलं पाहिजे. लक्ष हे नामावर असलं पाहिजे. लक्ष, आपलं कॉन्सन्ट्रेशन, आपलं ध्यान, आपलं चित्त हे सगळं या गोष्टींवर असता कामा नये. हा एक आणखी मुख्य महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी आहे. नामस्मरण करताना आपण लक्ष आपलं नामावर कमी आणि इतर काय येतं आहे, काय जातं आहे, मला शरीराला कसं वाटतं आहे, आराम वाटतो आहे का, थकलेला वाटतो आहे, याच्यावर जास्त असतं. पूर्ण लक्ष हे नामावर असलं पाहिजे. मग बोलले ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ॲटोमॅटिक सगळ्या कालांतरानं सगळ्या गोष्टी निघून जात असतात. तर बोलले ही झाली दुसरी गोष्ट. आणखी तिसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला आपलं मन हे वेगवेगळ्या सगळ्या इतर ठिकाणी जात असतं. एका ठिकाणी ते काही थांबतच नाही. भगवंताच्या चिंतनामध्ये, भगवंताच्या भक्तीमध्ये, नामस्मरणामध्ये ते थांबतच नाही. तर बोलले याच्यावर उपाय असा आहे की जातं आहे ना, जाऊ द्यावं, पण त्याला परत लगेच घेऊन इकडे भगवंताच्या नामधामामध्ये आणता आलं पाहिजे. गेलं की गेलं असं होता कामा नये. जातं, प्रत्येकाचं जातं, काही आपलंच काही जात नाही. त्याच्यामुळे काही फारसं त्या ठिकाणी विचार करायचा नाही. जातं, पण त्याला परत घेऊन यायचं, परत नामाला बसवायचं. असं वारंवार केलं ना की मग निश्चितपणे त्या ठिकाणी हे नाम जे आहे, आमचं मन जे आहे ते या नामामध्ये स्थिरावत जात असतं. आणखीन पुढची गोष्ट काय आहे, याच्यावर आणखी एक उपाय आहे की बोलले असं मन जातं ना इकडे तिकडे, तर बोलले ते गेल्यानंतर त्याला एक नामामध्ये आणणं हे तर एक फार उत्तमच आहे. पण इतर वेळेस आता नामस्मरण हा काही नुसता बसून करण्याचा सगळा भाग नाही. नामस्मरण हे आम्ही बोलले एक जेव्हा केव्हा वेळ मिळेल कामामध्ये सुद्धा करू शकतो. हात चालू आहे, मनाने नामस्मरण करायला काही हरकत नाही. बोलले जे यांत्रिक कामं आहेत, जे त्याला फारसा विचार करावा लागत नाही, अशा वेळेस आपण नाम सहजपणे घेऊ शकतो. आणखीन बोलले इतर वेळेस जर आपलं मन इकडे तिकडे जातं आहे नामाच्या ऐवजी, तर आपण काय करायचं, ज्याच्याकडे जातं आहे म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा त्या आपले जे आराध्य आहेत, आपले जे इष्टदेवता आहे ती बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग याच्यामुळे काय होईल की त्या मनाला त्या व्यक्तीमध्ये किंवा त्या कामामध्ये किंवा त्या गोष्टीमध्ये किंवा त्या प्रसंगामध्ये रसच वाटणार नाही. कारण इकडे भगवंत नको म्हणून ते तिकडे गेलं, कारण आपण तिकडे सुद्धा भगवंत बघायला लागलो.
मग त्याचं सगळं इंटरेस्टच त्या ठिकाणी खतम झाला, संपला. आणि मग तो साहजिकच त्याचं हे असं इकडे तिकडे जाणं हे सगळं त्या ठिकाणी आपोआप त्या ठिकाणी कमी होतं. बऱ्याचदा आणखी एक महत्त्वाची गोष्ट की आपल्याला कामं फार आठवायला लागतात. असं रिकामं बसलेलं असलं, टी व्ही बघत असलं, टाईमपास करत असलो, तेव्हा आपल्याला कोणतंच काम आठवत नाही. का आठवत नाही? कारण त्या मनाला माहिती असतं की हा आता रिकामे कामं करतो आहे, म्हणजे हा कचरा आपल्या आतमध्ये भरतो आहे, लोड करतो आहे, सगळं कुविद्या सगळे आपल्या आतमध्ये लोड करतो आहे. त्याच्यामुळे ते मन आपल्याला अजिबात डिस्टर्ब करत नाही. हेच कारण आहे की आपल्याला असं टी व्ही बघताना, मोबाईल बघताना, आणखीन वेगवेगळ्या सगळ्या कुविद्या सगळ्या बघताना करताना आपलं चित्त इकडे तिकडे जात नाही. पण ते जातं केव्हा जातं? जेव्हा आम्ही भगवंताच्या भक्तीमध्ये बसतो, भगवंताच्या नामस्मरणासाठी बसतो, तेव्हा मात्र ते जातं. कारण त्याला माहिती असतं की हा आता इकडे गेला ना, हा इकडे गेला म्हणजे हा मला काही इथून पुढे आसरा देणार नाही, हा मला काही विचारणार नाही. मग ते मध्ये मध्ये असं वेगवेगळं काहीतरी बहाणे बनवतं आणि आम्हाला सांगतं की बाबा उठ, हे तुझं तेवढं काम करून घे, हे महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे? शक्यतोवर जे करण्यासारखी आहेत किंवा जे आवश्यक आहेत ती सगळी कामं आधी करून घेतली पाहिजे. ते झालं की ते झाल्यानंतर जे नंतर करण्यासारखी कामं आहे आणि त्याची आठवण जर मन करून देतं आहे, तर बोले त्या मनाला सांगता आलं पाहिजे की बाबा हे काम मी नंतर करणार आहे, आत्ता मला करायची गरज नाही. आत्ता माझ्यासाठी एकच एक फक्त भगवंत आणि भगवंताचं नामस्मरण हेच एक काम आहे, असं ठामपणे त्या मनाला आपल्याला सांगता आलं पाहिजे. दृढता आपण धरली पाहिजे, हट्ट आपण धरला पाहिजे. जसं बाहेर एखादं लहान मूल जिद्दी असतं, हट्टी असतं आणि त्याच्या आईवडिलांना त्याचा हट्ट सगळा पुरवावा लागतो, तसाच हट्ट आम्हाला भक्तीसाठी धरावा लागेल, दृढता धरावी लागेल. तर ध्रुव जेव्हा त्या मस्मरणाला बसला ना, तेव्हा त्यालासुद्धा अशा बऱ्याच काही गोष्टींनी त्याचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला, मायेने लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. त्याला अशी दृश्य दिसायला लागली की कोणीतरी त्याच्या आईला पकडून घेऊन जातं, अपहरण करतं आहे. कारण त्याच्यासाठी त्याच्या आईच सगळ्यात जवळची होती आणि त्याची आई त्याला बोलावते आहे की बाळा मला मला मदत कर, मला हे घेऊन जात आहे. तर ध्रुवाने विचार केला, म्हणाले मी या ठिकाणी नामस्मरणाला बसलो आहे, तर हे असे दृश्य मला दिसत आहेत. प्रत्यक्षात माझी आई काही असं इकडे तिकडे रस्त्यावर फिरणारी व्यक्ती नाही. माझी आई ही राजवाड्यात राहणारी व्यक्ती, माझे वडील राजा आहेत, एक पराक्रमी आणि अत्यंत थोर राजा आहेत. त्यांचं सामर्थ्य मोठं आहे. त्यांना त्यांच्याकडून हे माझ्या आईला पळवून नेणं ही काही सोपी गोष्ट नाही. दुसरी गोष्ट अशी की मी इथे भगवंताच्याच आश्रयाला आहे, मी भगवंताचं नामस्मरण करतो आहे, म्हणजे याचा अर्थ मी माझं सगळं काही पाहणारा सांभाळणारा भगवंत आहे, तो बघतो आहे, तो सांभाळतो आहे. मग मला चिंता करण्याची काय गरज आहे? निश्चितपणे हे जे दृश्य आहे हे कसलं तरी मायाजाळ असलं पाहिजे, याच्यात कसली तरी भुलावणी असली पाहिजे, त्याच्यात कसलं तरी फसवण्याचा मला प्रयत्न असला पाहिजे. आणि मग त्याने पुन्हा डोळे मिटले आणि पुन्हा नामस्मरण करायला सुरुवात केली आणि करता 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 त्याने नारायणाला प्राप्त करून घेतलं. तर महत्त्वाचं काय आहे? विचलित होऊ द्या, पण त्यावेळेस सांभाळलं पाहिजे. हट्ट आणि जिद्द आपली असली पाहिजे. जिथे जिथे माझं लक्ष जाईल, ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. सगळीकडे त्या परमात्म्यालाच बघता आलं पाहिजे. हे सगळं त्याचंच आहे, तो माझा आहे आणि मी त्याचा आहे, हे एकमेव गोष्ट सत्य आहे, बाकी सगळं काहीच नाही. आता बघा ना, मुळात हे आपण मानण्याचा भाग नाही, मुळात हे सगळं भगवंताचंच आहे, भगवंताचीच सगळी लीला आहे. भगवंत सर्व ठाई त्या ठिकाणी नटलेला आहे, वनस्पती म्हणून तोच नटलेला आहे, वेगवेगळ्या सगळ्या दगड मातीमध्ये सुद्धा तोच नटलेला आहे, हे सगळं त्याचंच आहे. कसं बघा की आदी अंती तो एक भगवंत, आधी पण तोच होता, नंतर पण तोच होता, मध्ये त्याने ही सगळी लीला रचलेली आहे आणि त्याच्यामध्येही तोच आहे. हे आम्ही जाणून घेतलं पाहिजे. बऱ्याचदा भगवंतानं
जेव्हा कृष्ण अवतारामध्ये वेगवेगळी सगळी रूपं, गोपिकांची रूपं धारण केली, वेगवेगळ्या सगळ्या, एकदा तर त्यांच्या गायी वासरांना ब्रह्मदेवाने सगळं पळवून नेलं होतं किंवा त्यांचं अपहरण केलं होतं, तेव्हा तो तर स्वतःच गायी वासरं झाला, त्याच्यात एक सवंगडी झाला, सगळं काही झाला. बोलले हे याच्यातून भगवंताला काय सांगायचं आहे? याच्यातून भगवंताला सांगायचं आहे की बाबा हे सगळं माझंच आहे, मीच नटलेलं आहे, पण तू वेगळा समजतो, स्वतःला पण वेगळा समजतो, मी कोणीतरी वेगळा आहे. अरे बाबा, आपणही त्या ठिकाणी तोच आहोत आणि आपल्याला त्या ठिकाणी आपल्याच सगळ्या रूपाला भेटायचं आहे, स्वरूपाला आपल्या सगळं भेटायचं आहे. मम दर्शन फल परम अनुपा, जीव पाव निज सहज स्वरूपा. म्हणजे काय? भगवंताचं दर्शन म्हणजे स्वतःचंच दर्शन करण्यासारखं आहे. भगवंताचं दर्शन म्हणजे स्वतःचंच स्वरूप त्या ठिकाणी जाणण्यासारखं आहे. आणि हे सगळं त्याचंच आहे, त्याचीच लीला आहे, हे आपण आपल्या मनाला सांगता आलं पाहिजे. जाता आहे ना बाबा, जा, पण ते सुद्धा भगवंताचंच रूप आहे. त्या ठिकाणी मी सुद्धा भगवंतालाच बघणार आहे. आणि म्हणून तू मला काही तिथून विचलित करू शकत नाही, असा दृढ हट्ट त्या ठिकाणी सुद्धा आपणाला धरता आला पाहिजे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट बोलले, नामस्मरण होत नाही असं आपल्याला वाटतं, तर बोलले हे सगळं करून घेणारा सुद्धा तोच आहे, हे आपण आधी मान्य केलं पाहिजे. आपण नामस्मरणाच्या आधी भगवंताची प्रार्थना केली पाहिजे. जे आपले इष्ट असतील, आराध्य असतील किंवा सद्गुरू असतील, सद्गुरूंनी आपल्याला प्रार्थना सांगितलेल्या असतील, ते प्रार्थना आपण किमान म्हटल्या पाहिजे आणि त्या आपल्या इष्टाची, आराध्याची प्रार्थना केली पाहिजे, विनंती केली पाहिजे. म्हणाले, भगवंता, मी आता हे नामस्मरण करतो आहे, त्याच्यासाठी मला तुझ्याच बळाची आवश्यकता आहे, माझ्या बळानं मी हे सगळं करू शकत नाही, कृपया मला सामर्थ्य पुरवा आणि माझ्या हातून हे उत्तमातलं उत्तम नामस्मरण या ठिकाणी करून घ्या. सर्वम रामकृष्णमयम जगत चिदम चिदम लक्षणम. हे सगळीकडे तोच आहे, त्याचंच आहे. अशा पद्धतीनं आपण ही भावना करून येणारे सगळे अडथणे, कामं वगैरे असतील, त्या ठिकाणी विचलित होत असेल मन, संकल्प विकल्प येत असतील, वेगवेगळ्या सगळ्या क्लुप्त्या वापरून, श्वास घेऊन, वेगवेगळे आवश्यक कामं सगळे करून, शांत ठिकाणी बसून, आणखीन बोलले सर्व ठाई त्या परमात्म्याला बघून इकडे तिकडे गेलेलं मन पुन्हा सगळं त्या चैतन्याकडे आणून भगवंताची प्रार्थना करून अशा पद्धतीनं आपण हे आपलं नाम त्या ठिकाणी सार्थकी लावायचं आहे. हे असं सुरुवातीलाच प्रयत्न करावा लागतो. बोलले नंतर आपोआप होत जातं. जे योगीजन, सिद्धजन, साधूजन असतात त्यांचं ते आपोआप सुरू होऊन जातं. त्यांची इच्छा असो नसो, त्यांच्या अंतःकरणामध्ये नामजप सगळं सुरू असतो. आपल्याला सुरुवातीला त्रास होतो, दृढतापूर्वक, हट्टपूर्वक आपण तो करायचा करता करता एक नामयज्ञ आपल्या अंतरीसुद्धा सुरू होऊन जातो. आणि मग काय झाले जन्माचे सार्थक. भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये त्या ठिकाणी अंतरच उरत नाही. कारण त्या नाम म्हणजेच भगवंत आहे. आणि नामस्मरण करत राहणे म्हणजे अखंड भगवंताचं सान्निध्य आहे. अखंड भगवंत चरणाचा सगळा वास आहे. अखंड भगवंताचा आश्रय आहे. आणि बोलले जो भगवंताचा जीव अंकित झालेला आहे, बोलले त्याचा बोलले केसाला त्याच्या सगळ्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार कोणालाच नाही. तो भगवंताचाच फक्त अधिकार आहे. आणि भगवंत आपल्या भक्तांना निश्चितपणे त्या ठिकाणी सांभाळत असतो. परमेश्वराची अनंत नामे स्मरता तरी जे नित्य नेमे, त्याची अनंत नावे आहेत. आपल्या आवडीनुसार, आपल्या भावार्थानुसार नामस्मरण करावं. नामस्मरण करिता यमे बाधी जेना. नामस्मरण करता करता यम सुद्धा त्या ठिकाणी बाजूला होऊन जातो. हरिनामे प्रल्हाद तरला, नाना आघातापासून सुटला. नारायण नामे पावन झाला अजामेळा. अजामेळासारखे पावन झाले, प्रल्हादासारखे तरले.
अजामिळ ही भूमिका अत्यंत अत्यंत पापी भूमिका, प्रल्हाद ही भूमिका अत्यंत अत्यंत पुण्यवान भूमिका. आम्ही त्याच्यामधले कुठले तरी, आम्ही पण त्या ठिकाणी निश्चितपणे पावन होऊ. आमचंसुद्धा सांभाळ तो चक्रपाणी करेल, आमचेसुद्धा सर्व संकल्प पूर्ण होतील, आमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी भरभराट येईल, आनंदाची दिवाळी आमच्या सगळ्या आयुष्यामध्ये प्रकटेल. हा एक अत्यंत दृढ विश्वास आपण या ठिकाणी ठेवून एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं रोजच्या रोज जेवढं जमेल तेवढं नामस्मरण करूया आणि पुन्हा ते सगळं आपल्या या भगवंताला अर्पण करूया. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. श्री सद्गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त.